राज्य गीताविनाच झाली खानदेश महोत्सवाची सुरुवात. चूक प्रशासनाची, दिलगिरी मात्र महापौरांची. आयुक्तांचे तर कानावर हात. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. जळगाव शहरात आयोजित खानदेश महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सागर पार्क मैदानावर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित या महोत्सवात राष्ट्रगीत वंदे मातरम झाल्यानंतर राज्यगीत न घेता थेट पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. राज्यगीत विसरल्याचा हा प्रकार केवळ औपचारिक चूक नसून महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला विषय असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर कार्यक्रमादरम्यान प्रोटोकॉलचा भंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रोटोकॉलनुसार प्रमुख पाहुणे असलेले पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांचा सत्कार होणे आवश्यक असताना तो टाळून आधी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे महोत्सवास्थळी एकच चर्चा रंगली होती. या संदर्भात प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी ही महिला व बालकल्याण विभागाची तांत्रिक चूक असल्याचे सांगत या प्रकरणातून हात झटकले आहे. तर जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाकडून अशा चुका झाल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. सामान्य नागरिकांच्या छोट्या चुकांवर तात्काळ कारवाई होते, मग प्रशासनाच्या चुकांवर कारवाई होणार का, असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले. सुरुवातीला आपलं उद्घाटन प्रसंगी आपण वंदे मातरमचं गीत म्हटलं, पण या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यगीताचा विसर पडला आहे का? नाही, नक्की विसर नाही पडलेला आहे. आपण जसे कार्यक्रम पुढे होणार आहोत त्याचंही मी दिलगिरी व्यक्त करते की आज आपण ते घेतलेले नाही आहे, पण आपण नक्की त्याचा समावेश आपल्या याच्यात करून घेऊ. महाराष्ट्राच्या प्रोटोकॉल मध्ये सगळ्यांना सक्ती केलेली आहे. प्रशासकीय कार्यक्रम आहे त्या ठिकाणी राज्यगीताचा अक्षर असणं नक्की गरजेचं होतं. चुकलं असेल आमचं जे प्रोटोकॉल, म्हणजे त्यांनी जे आयोजन इथे केलेलं आहे त्यामुळे ते तिथे घेतलं गेलं नसेल, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. आणि मी आता त्यांना सूचना करते की ते आपण ते समावेश करूया आणि ते नक्की त्याचं मी अंमलबजावणी करते. आणि ते कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनामध्ये चक्क नगरसेवकांची देखील नाव चुकलेले त्यांना तेच मी Protocol पण चुकलेला होता. मी बघितलं, मला लक्षात आलं की प्रोटोकॉलनुसार सिनियरिटीनुसार ते नावं हवे होते, पण इथे येताना ते नावं चुकलेले होते. मी तसे सूचना केलेल्या होत्या आणि त्यांना ते सांगितलेलं होतं. थोडंसं तिथे मिसगायडिंग झालेलं आहे. पहिला दिवस आहे. मी त्यांना आज सांगते की जे प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल शासकीय प्रोग्राम आहे आणि म्हणजे प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे, त्याचं मी त्यांना अवगत करते. सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा आपला, म्हणजे ऑफिस मधला कार्यक्रम नाही. हा महाराष्ट्र शासनाने सक्ती केलेली आहे की राज्यगीत कुठलाही हे कार्यक्रम नाही, हा आपला सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीनं आयोजित. या ठिकाणी काही लोकांचे प्रोटोकॉल सुद्धा चुकलेले होते सत्कार समारंभाचे, असाही आरोप काही नगरसेवकांना आता केलेला आपल्या जे आहे त्या परिस्थितीत जसे येतील त्या पद्धतीने सर्व सन्मान्यांचं स्वागत वगैरे झालेलं आहे. सन्मान्य नगरसेवकांचं देखील या ठिकाणी नाव चुकलेले, नाव घेताना महिला नगरसेवकांचे नाव चुकलेले. असं आता ते कार्यक्रम आपल्या महिला बाल कल्याण विभागामार्फत आयोजित होता, त्यामुळं ते सांगू शकतील त्याबद्दल.